आज आहे नारळी पौर्णिमा, हिंदूंच्या सणामधील एक खूप महत्त्वाचा सण आणि कोकणात खूप जास्त मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो। तर आता आम्ही आलो आहोत समुद्रकिनारी। प्रथा अशी आहे की समुद्राला नारळ अर्पण करून शांत हो आणि आमचे मच्छीमार बंधू मच्छी मारण्यासाठी पुन्हा समुद्रामध्ये जातील। जे पावसाळ्यात घरी बसलेले असतात, होड्या सगळ्या वर काढलेल्या असतात, त्या पुन्हा समुद्रात जाण्यासाठी समुद्राला आवाहन करतो की आता शांत हो। इथे एक नारळ द्यायची प्रथा असते। चला तर मग बघूया। पाटी आणि मानाचा नारळ झाल्यानंतर बाकीचे आता गावातले ग्रामस्थ एक एक करून आपला नारळ दर्याला समर्पित करतो, जेणेकरून दर्या राजा शांत हो, सगळ्या गावाचं रक्षण कर, मासेमारी करणाऱ्या बंधूंचं रक्षण कर। बघू शकता तुम्ही इथले आमचे मुस्लिम बांधव पण आहेत, जे हा जो सण आहे आपला सगळे आनंदाने साजरा करतात। इथे तुम्ही बघताय ना, छोट्या वडीवाले मच्छी मारी करतायत आणि इथून आपला समुद्र चालू होतो। पूर्णगडची ही खाडी इथून आत होते, हा अरबी समुद्र आहे। तर ह्या समुद्राला आवाहन करतात आज नारळ टाकून की शांत हो, आम्हाला मच्छीमारी करायची आहे, तसंच आमच्या पूर्ण गावाचं रक्षण कर। आणि म्हणून आम्ही इथे नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ ठेवून समुद्राला नमस्कार करतो। ते सर्व आपले ग्रामस्थ आहेत जे इथे नारळ टाकायला आले। Samala.